नमस्ते, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। तर आज आहे रविवार। तर रविवार असल्यामुळे आज मी बनवणार आहे थोडासा वेगळा नाश्ता। तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे रवा। रवा मी इथे एका पातेल्यामध्ये 2 वाटी काढून घेणार आहे। आज मी बनवणार आहे रव्याचे आप्पे। 2 वाटी रवा, 2 वाटी रवा घेतल्याच्या नंतर 1 वाटी दही घ्यायचं। 2 वाटी रव्याला 1 वाटी दही। त्यानंतर 2 वाटी रवा घेतला होता 2 वाटी पाणीच घ्यायचं, जेवढा रवा तेवढं पाणी। आता मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आता हे मी 10 मिनिट झाकून ठेवणार आहे। गॅसवर ठेवलेली कढई गरम झाली आहे, त्याच्यात आता तेल टाकून घेऊया। तेल गरम होत आहे। आता जिरे घालून घेऊया। आता कढीपत्ता, त्यानंतर बारीक कट केलेला कांदा, बारीक कट केलेली हिरवी मिरची, बारीक कट केलेला टोमॅटो। आता हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। टोमॅटो कांदा व्यवस्थित परतलेला आहे। मी आता हे या पातेल्यामध्ये काढून घेणार। ज्याच्यात मी दही, रवा आणि पाणी घालून घेतलं होतं, त्यामध्ये मी हे मिश्रण काढून घेत आहे। त्याच्यात कोथिंबीर टाकून घेत आहे। तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। 2 चमचे मीठ टाकून घेत आहे। हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। मी गॅसवर आप्पे पात्र ठेवलेलं आहे, त्याच्यात थोडंसं तेल टाकून घेणार आहे। आता आप्पे पात्र्यामध्ये मी बनवलेलं बॅटर टाकून घेणार आहे व्यवस्थित। याच्यावरती झाकण ठेवून घेत आहे 5 मिनिटासाठी। आता मी आप्पे पलटून घेणार आहे। छान असा कलरही आलेला आहे आपल्याला, तुम्ही बघू शकता। आप्पे टेस्टही छान झाली असं। आता मी झाकण काढून घेत आहे। तुम्ही बघू शकता आप्पे हे तयार झालेले आहेत, व्यवस्थित भाजलेले आहेत। ते आता मी एका डिशमध्ये काढून घेते। 15 ते 20 मिनिटात होणारी ही अशी सोपी रेसिपी आहे। रव्याचे आप्पे तुम्ही मुलांना टिफिनमध्येही देऊ शकतात। तर बनवण्यासाठी काही जास्त वेळ लागत नाही, 15 ते 20 मिनिटात ते बनवून रेडी होतात। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।